करोनी उचित प्रेम घाली हृदयात आलो दान मागायास थोर करोने चिंतन समयी स्पष्ट आवाज करा बरं कोंदाट येतो असं कोंदाट मोकळा करा मोकळा चिंतन समयी सेवा आपुलीच देई आलो दान मागायास थोर करोने तुकया बंधू मने बाबा मज निर्वावे देवा आलो दान मागायास थोर करोने पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन सरे चरण संता नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी त्रय जननी देवाची वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं सरस्वती माते द्यावी मज स्फूर्ती येतो काकुलते तुझ लागे लाडके लढीवाळ मागतसे तुझ वंदितसे रज चरणीचे त्वरे येवोनिया शिरी ठेवी हात जाईल ही भ्रांत तेव्हा माझी आपुल्या बाळासी धरा आता हाती न करी फजिती जना माझी विश्वात्मा जो हरी त्याची वर्णी कीर्ती आवडीचा ओती रसमाय ऐकून यास्तव झालीसे प्रसन्न नाम्यात वाभिमान मज लागे विठ्ठला करोनी उचित प्रेम घाली हृदयात आलो दान मागायास तोर करोने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत सेवेसाठी निवडलेला अभंग विश्वसंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे धाकटे बंधू श्री संत कान्होबराय यांचा 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगामध्ये कान्होबरायांनी पांडुरंगरायाच्या समोर आपल्या अंतःकरणातील भावना प्रकट केल्या आहे।
भावना प्रगट करणारा, अर्थात आपल्या मनातील इच्छा प्रगट करणारा, अर्थात मागणी मागणारा असा संत कान्होबरायांचा अभंग आहे. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार, तो म्हणजे या पवित्र स्थळावरती चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह निमित्त आहे. सद्गुरु जोग महाराज पुण्यतिथीच्या निमित्ताने सर्वश्रेष्ठ परमपूजनीय भागवत महाराज बादाडे महाराज यांच्या आश्रमावरती, माऊली आश्रमावरती चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील ही आजची जागराची सेवा माझ्या वाट्याला आली आहे. या ठिकाणी धन्य तोची ग्राम जेते हरीचा दास, धन्य तोची वास भाग्यता आहे, धन्य नारी नर तेथीचे हे लोक. आपण सर्व भाग्यवान आहात की एवढी मोठी व्यक्ती की आपण दररोज त्यांचं चिंतन ऐकलं एकाच अभंगावरती. असे वक्ते दुर्लभ आहेत. 100 माणसामध्ये एक शूर माणूस आहे, 1000 माणसामध्ये एक पंडित आहे, 10,000 मध्ये एक वक्ता आहे आणि कोट्यवधीमध्ये एखादा दाता आहे. शतेषु जायते शूरा सहस्रेषु पंडिता वक्ता दस सहस्रेषु दाता कोट्यवधी मानवा. म्हणजे वक्ते पुष्कळ असतात, आपण दररोज श्रवणच करत असतो, पण असा वक्ता भागवतकरांनी जे वर्णन केले आहे, विरक्तो वैष्णवो विप्रो वेदशास्त्र विशुद्धीकृत दृष्टांत कुशलो धीरो वक्ता कार्यते निष्प्राहा. आणि ही जी लक्षणं तंतोतंत बसतात ते आमचे भागवत महाराज आहेत. असं आहे. त्यांच्याकडे स्तुती म्हणून नाही, माझा आणि त्यांचा फार जुना परिचय आहे. फार जुना म्हणजे अत्यंत माझ्या हृदयातली आदराची व्यक्ती आहे. जे विद्यार्थी असतात ते परिश्रम करणारे असतात, जे नियम आपल्या जीवनात नियमाचं पालन करतात आणि समाजासाठी त्यांच्याकडे तळमळ असते. आणि अशी दुर्मिळ काही संत मंडळी असतात, दुर्मिळ. म्हणून अनेक गुणांचा साठा त्यांच्याकडे आहे आणि तो गुणांचा साठा त्यांनी स्वतःकडे न ठेवता आता आपल्याला द्यायला सुरुवात केली आहे. असं आहे. म्हणून महाराजांनी खूप असणारी साधना केलेली आहे आणि त्या साधनेचा जो उपयोग आहे तो आपल्या समाजाला होत आहे, सर्वांना होत आहे. म्हणून प्रेम जायचे कथेवरी तोची धन्य चराचरी. बर का, रामकृष्ण निरंतरे मुख्यावडी जपत सेन. धन्य धन्य तोची वंशी, धन्य धन्य माता कुशी, धन्य धन्य काळ तयासे रामकृष्ण म्हणताची. ज्ञानोबराय म्हणतात त्यांचे आई वडील धन्य आहेत, त्यांचा परिवार धन्य आहे. म्हणून भाग्यानं असे परिवार पाहायला मिळतात. एकाच कुटुंबात एकाच वेळी सगळी चांगली माणसं जन्माला येणं हे भाग्याचं लक्षण असतं. नाहीतर या युगामध्ये असं पाहायला मिळतं, एखाद्या कुटुंबात एखादी सुद्धा व्यक्ती चांगली पाहायला मिळत नाही. जाय तिकडे पिढी लोका जोडी भांडवल तुमका थोर झाला चुका वर का नाही घातले. आणि म्हणून या ठिकाणी महाराजांनी या आश्रमावरती आपल्या सर्वांना बरोबर घेऊन आणि हा एवढा मोठा सोहळा या ठिकाणी 15 वर्षापासून चालू ठेवलेला आहे. आणि आपल्याला मला पत्रिका पाहिल्यानंतर विशेष एक महत्त्वाचा विषय वाटला, तो म्हणजे अन्नदात्याचे फोटो. असं आहे, पत्रिका पाहिले अन्नदान करणारे लोक आहेत, पण एवढं मोठ्याने पत्रिका पाहायला मिळतात. महाराष्ट्रभर आम्ही फिरतो, पण अन्नदात्याचे फोटो कुठे पाहायला मिळत नाहीत.
महाराजांनी हा विशेष असा उपक्रम आहे, ही पत्रिका पाहिल्यानंतर अनेकांच्या महाराष्ट्रामध्ये लक्षात येईल की अन्नदाता हा महत्त्वाचा विषय आहे आणि अन्नदात्याला या पवित्र ठिकाणी अन्नदान करण्याची संधी प्राप्त करून देऊन त्यांचा गौरव करणं, आणि हे फार भाग्याचं लक्षण आहे बरं का. नाहीतर प्रत्येकांचे फोटो आहेत, देणगीदारांचे फोटो आहेत, म्हणजे हे विशेष या पत्रिकेतलं पाहायला मिळालं बरं का. आणि अन्नदानाचं जे पुण्य आहे ते आपल्या पदरामध्ये त्या योगाने पडलं जातं. आपल्याकडे अन्नदान करण्याची इच्छा असते परंतु संधी मिळत नसते बरं का. पण ही संधी या पवित्र ठिकाणी जे प्रसाद म्हणून आपण आपलं सर्वांना देता असं आहे. काही घरचं अन्न जे आहे ते प्रसाद म्हणून सेवन करावं लागतं आणि काही घरचं अन्न जे असतं ते आपल्याला किती आदर केला तरी ते आपल्याला बिगर अग्नीच्या जीवनामध्ये जाळतं असं वर्णन आहे. कुग्राम वाशी कुलहीन सेवा को भोजनम क्रोध मुख्यच भार्या पुत्रच मूर्ख विधवाच कन्या विनागिना षटप्रदयंती कायम. काही गोष्टी जीवनामध्ये बिगर अग्नीच्या जाळतात, त्याच्यामध्ये नको त्या घरचं अन्न खाल्लं तर. आणि काही घरचं जे अन्न असतं, काही ठिकाणचं अन्न आहे ते प्रसाद म्हणून आपण सेवन करायचे. नाथराय वर्णन करतात, सज्जना घरचे अन्न बळीच घ्यावे मागून नाहीतरी जीवेन उगेची प्राशाने. चांगल्या घरचं अन्न मागून घ्यावं लागतं आणि तो प्रसाद या ठिकाणी मिळतो. तो प्रसाद आपण ज्यावेळी अन्नदान करतो त्यावेळी अन्नदानाचं जे फल आहे ते निश्चित आपल्या परिवाराच्या पदरात पडतं बरं असं आहे. ते पुण्य जे आहे ते आपल्या पदरात पडतं. नामदेव महाराज म्हणतात, अन्नदाने दृढ आयुषी उदकदाने सदा सुखी मंदिरदाने भुवन पालके जन्मोजन्मी प्राणया. अन्नदानानं दृढ आयुष्य मिळतं मानवाला असं आहे. भूमिदाने होशी भूपाळू कनकदाने कांती निर्मळू चंदनदाने सदा शीतळू सुपरिमळ उपचार. आणि भूमिदान केलेलं असेल तर एक दिवस राजा म्हणून या जगात वावरेल. भूमिदाने होशी भूपाळू कनकदाने कांती निर्मळू. आणि जर सुवर्णदान केलं असेल सुंदर शरीर घेऊन तो जन्माला येईल बरं का. मंदिरदाने भुवन पालकी जन्मोजन्मी प्राणिया. अन्नदाने दृढ आयुष्य, अन्नदानानं दृढ आयुष्य प्राप्त होतं. आणि ते या ठिकाणी आपल्याला एका पवित्र ठिकाणी अन्नदान करण्याची संधी आणि अन्नदात्याचा गौरव केला जातो, ही विशेष महत्त्वाची बाब आहे. आणि नुसतं दान नाही तर ज्ञानदान. आणि अन्नदाते सुद्धा, अन्नदान करणारा हा एक अन्नदान करणाराचा स्वाभाविक गुण असतो. दान करण्याचा स्वाभाविक गुण वर्णन केला आहे. तो काही अभ्यास करून लोकांना प्राप्त होत नाही. म्हणून दातृत्वम प्रिय वक्तृत्वम धीरत्वम समयोचितज्ञता अभ्यासन न लभन्ते चत्वारो सहजा गुणाम. हे 4 गुण असे आहेत ते स्वाभाविक माणसाकडे लागतात. म्हणून दान करण्याचा गुण, गोड बोलण्याचा गुण, समय जाणण्याचा गुण आणि धैर्य असण्याचा गुण हे स्वाभाविक गुण असतात. त्याच्यामध्ये दानाचा सुद्धा स्वाभाविक गुण एक. म्हणून कबीर महाराज म्हणतात, कलियुगामध्ये दाता दुर्लभ आहे असं वर्णन आहे. चंदन चंदन झीज गए रह गए निमका खोर दाते दाते चले गए रह गए चपाती सोर. चंदन गेले, लिंबाची झाडं शिल्लक राहिली, दाते निघून गेले, आडनावाचे दाते राहिले पंचांकरते सोलापूरचे. म्हणून विशेष आता किती वर्णन आपण केलं तरी ते कमी पडत आहे असं आहे. पवित्र स्थळ आहे ज्या ठिकाणी महाराजांनी साधना केली आहे आणि ज्ञानेश्वरी कंठस्थ केलेली आहे. अजून ग्रंथ कंठस्थ आहेत. म्हणजे एवढं जे आहे ते अशी या कलियुगातलं हे एक चमत्कार आहे बरं का. या युगातलं काही ज्ञानेश्वरी कंठस्थ होणं हा एक चमत्कार आहे. चमत्कार आहे नाही तर आपल्या लक्षात राहत नाही. काही रात्रीचा अभंग विचारला सकाळी कोणी सांगितला. म्हणजे हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होतो आणि भगवंताचा प्रसाद ज्यावेळी मिळतो त्यावेळी असं घडतं बरं का. देवाचा प्रसादाशिवाय मिळत नाही. संतांची कृपा आणि भगवंताचा प्रसाद या 2 गोष्टी जीवनामध्ये ज्याला प्राप्त होतात त्यांचं जीवन उंचवलं जातं. कृपा या केली संतजनी माझी अलंकारी लिवानी प्रीती हे लाविली कीर्तने तुका चरणी लोळतसे.
आणि भगवंताचा प्रसाद मिळावा लागतो. तुकोबराय वर्णन करणार, कृष्ण नव्हे भोगी, शंकर नव्हे जोगी, तुका पांडुरंगी हा प्रसाद लागना. आणि भगवंताचा प्रसाद आणि संतांचा तुम्ही इतकी ज्ञानेश्वरी तयार केली सगळ्यांनी. ज्ञानेश्वरी जीवन तुमचं बनलेलं आहे. आम्ही काही ज्ञानेश्वरी इतकं नाही, काकडम तुकडम मत असं आहे. आणि शेजवार ज्ञानेश्वरी हे नाही, कामापुरतीच आमच्याकडे असते. भाग्य आहे तुमचं. असो, या उत्सवामध्ये ही आजची जागराची सेवा आहे. आणि जागराच्या सेवेच्या निमित्ताने जो अभंग आहे तो संत कान्होबरायांचा आहे. या कान्होबरायांच्या अभंगाचं चिंतन तुम्ही आणि आम्ही मिळून करायचं. कीर्तन हे माध्यम एकट्याचं नाही, एकट्या कीर्तन करत नाही. हे भक्तीचं माध्यम आहे, हे प्रौढीचं माध्यम नाही, हे करमणुकीचं साधन नाही. मग कीर्तनामध्ये जे उच्चारले जातात संतांची शब्द ते मंत्र आहेत. ते मंत्र पूर्वी यज्ञ चालायचे आणि यज्ञामध्ये भजन कीर्तन काही नसायचं. मग फक्त काय असायचं, मंत्राचा उच्चार असायचा. बरं का, मंत्राचा उच्चार श्रवण करायचा. साधू संतांनी हाच तोच यज्ञ कीर्तन रूपाने आपल्या समोर आणला, सप्ताह रूपाने तो आणला. नाम जप यज्ञ तो परम, बाधून शिके स्नानादी कर्म, नामे पावन धर्मा धर्म नाम परब्रह्म वेदार्थे. तोच यज्ञ संतांनी आणला. आणि ही जी अक्षर संतांची आपल्या कानावरती पडतात ते वेदातले मंत्र आहेत. बरं का, हे साचचे बोलाचे नवे शास्त्र, संसार जिनिते शस्त्र, आत्मा अवतरविते मंत्राक्षरी. आणि हे अक्षर म्हणजे मंत्र आहेत, या मंत्र देवता आहेत. म्हणून मंत्र देवता आहे त्याचा उच्चार चांगला व्हावा आणि कीर्तनकाराकडून तो मंत्राचाच उच्चार व्हावा, दुसरा कशाचाच उच्चार होऊ नये. आणि तोही अगदी चांगल्या पद्धतीने व्हावा. जर मंत्र चुकला, मंत्र चळे तोडा तरी धळचे होय वेडा. म्हणून काही काळानं आता कीर्तन ऐकल्यानंतर असं वाटतं काही दिवसाने कीर्तनकार सुद्धा बरेच वेडे होणार आहेत. बरेच वेडे होतील कीर्तनकार असं वाटतं. बरं का, मंत्र म्हणजे कीर्तनात पद्धत चुकल्या जाते. म्हणून आता आपलाही त्याच्यात नंबर लागू नये. कान्होबरायांचा अभंग आहे. कीर्तनामध्ये अनेक लोक असतात, गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोदी दुष्यते, सोहंभावी पूर्ण ज्ञाते, असं कळाते विनवणी. करा विठ्ठल स्मरण, नामरूपी अनुसंधान, जाणून भक्ता भवलक्षण जगन प्रमाण जावेत. आणि म्हणून कीर्तनामध्ये अनेक लोक आहेत. कीर्तन हे एकट्याचं नाही, तुमचं आणि आमचं सगळ्यांचं मिळून आहे. वक्त्यावर जेवढी जबाबदारी कीर्तनामध्ये आहे तेवढी श्रोत्यावर सुद्धा आहे. कारण श्रोता हा कीर्तनामध्ये वक्त्याचा देव आहे. कीर्तनामध्ये श्रोता हा वक्त्याचा देव आहे. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी दुबळारची तसे भक्ती, मनोनी बोल जरी गंगावती तरी स्वीकारा. वक्त्याचा श्रोता हा देव आहे. श्रोत्याचं अंतकरण जर दूषित असेल तर वक्त्यानं मांडलेला रस वितळला जातो. कीर्तनामध्ये रस असतात ते 9 प्रकारचे रस आहेत. ज्ञानोबा म्हणतात, नवरसी भरावी सागरू, करावी उचित रत्नाचे आगरू, आणि भावार्थाचे गिरीवरून निपजवे माय, श्रंगार हास्य करून रौद्रवीर भयानका, दिवसात शांता क्या काव्य नवरसांस्वृता. हे 9 प्रकारचे रस आहे. श्रंगार, हास्य करून, रौद्रवीर, भयानक, विभत्स, अद्भुत आणि शांत रस. वक्ता रस मांडत असतो आणि श्रोत्याचं अंतकरण जर दूषित असेल तर वक्त्यानं मांडलेला रस वितळला जातो. श्रोता दूषित तरी वितळे मांडलेला रस. म्हणून वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोते नव्हे, श्रोत्याशिवाय वक्ता नाही. जसं दान दिल्याशिवाय दाता नाही, श्रोत्याशिवाय वक्ता नाही, आणि वेदांताशिवाय पंडित नाही. दिव्याशिवाय मंदिराला शोभा नाही, तुपाशिवाय जेवणाला शोभा नाही,
बरं का, पानाशिवाय तोंडाला शोभा नाही, कंठाशिवाय गायनाला शोभा नाही. सुंदर स्त्रीचं जीवन आहे, पण पुरुषाशिवाय तिला शोभा नाही. हे माझ्या मनाने सांगत नाही, ज्ञानोबरायांचा अभंग आहे. उत्तम ते परी उभविले मनोहर, दीपिका विन मंदिर शोभान पवे बापा. घृते विन भोजन, तांबुले विन वदन, कंठे विन गायन शोभान पवे बापा. सुंदर आणि तरुणी जरी झाली रमणी, पुरुषा विन कामिनी शोभान पवे बापा. दिदिल्या विन दाता, श्रोत्या विन वक्ता, वेदांत विन पंडिता शोभान पवे बापा. दान दिल्याशिवाय दाता नाही, श्रोत्याशिवाय वक्ता नाही, आणि वेदांताशिवाय पंडित नाही. आणि म्हणून तुम्ही आणि आम्ही मिळून या अभंगाचं चिंतन करू. विठाला संत कानोबराय, संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचे धाकटे बंधू आहेत. मी बोलून गेलो की एकाच वेळी सगळी चांगली माणसं जन्माला येणे भाग्याचं लक्षण असतं. ते तुकोबरायांच्या कुटुंबामध्ये होतं. कानोबराय हे महाराजांचे धाकटे बंधू भगवान पांडुरंगरायाच्या समोर गेले. कदा प्रसंगी ते तुकोबरायांच्या संबंधाने पांडुरंगरायाबरोबर ते भांडलेले. दिंद दिंद तुझ्या उडवी ना शिंदड्या, अरे माझ्या भावाला तू घेऊन गेला, देवा तुझ्या डोकं फोडीन मी, असं भांडणारे देवाबरोबर. पण या अभंगामध्ये आपल्या अंतःकरणातली भावना प्रगट करतात. साधू महात्मे हे भावना प्रगट करत असतात बरं का. परमार्थामध्ये भावना प्रगट केल्या जाते. देवाच्या समोर भावना प्रगट केल्या जाते. भावनेला महत्व असतं. संसारामध्ये आपण काय करतो, व्यवहारामध्ये विचार प्रगट करत असतो. आपले व्यवहारामध्ये संसारामध्ये विचार असतात आणि परमार्थामध्ये भावना असते बरं का. भावनेला म्हणून संतांनी कधी कृतीला महत्व दिलेले, कधी भावनेला प्राधान्य दिलेले, कधी विचाराला प्राधान्य दिलेले. तरी हा वहिला विचाराला प्राधान्य दिले. म्हणे देह किमर्थ निर्मिला, तुम्ही विषय स्वार्थी लाविला, थिता परमार्थ हातीचा गेला, करी हा वहिला विचार. कधी विचाराला प्राधान्य दिले, कधी भावनेला प्राधान्य दिले, तर कधी कृतीला प्राधान्य दिले. टाळे वाजवावी, गुढी उभारावी, टाळे वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरी रे, वाटही चालावी. टाळे वाजवाय गुढी उभारावी, टाळे वाजवाय गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरी, पंढरी वाटही चालावी पंढरी. कृतीला प्राधान्य दिलं. हाताने टाळी वाजवायची, खांद्यावरची पताका घ्यायची आणि पायी पंढरीची वारी करायची. कृतीला प्राधान्य. या अभंगामध्ये भावना प्रगट करतात. भावना प्रगट करतात. आपण व्यवहारामध्ये विचार प्रगट करत असतो. विचार हे बुद्धीतून निर्माण झालेले असतात आणि भावना ही हृदयातून निर्माण झालेली असते. भावना निर्माण होतानाच कुठून निर्माण होते, हृदयातून निर्माण होते. भावना हृदयाला चिकटलेली असते आणि विचार हे बुद्धीला चिकटलेले असतात. म्हणून विचारामध्ये निर्णय असतात आणि भावनेमध्ये निश्चय असतो. भावनेमध्ये काय असतो, निश्चय असतो. आणि बुद्धीमध्ये आपण काय करतो, विचारामध्ये निर्णय असतो, निर्णय घेतले जातात. संसारामध्ये निर्णय आपण घेतो. संतांकडे भावना होती, निश्चय होता. निश्चय बदलत नसतो आणि निर्णय टिकत नसतो बरं का. निर्णय टिकत नसतो. पहा तुम्ही, निर्णय कधी टिकत नाही. बऱ्याच लोकांनी कोरोनामध्ये निर्णय घेतले बघा. निर्णय घेतले, पण जे निश्चय होते त्यांनी निर्णय नाही घेतला. ते म्हणले गेलो तरी चालेल. काय काय नाही. वा असं महाराज, असं नेवाशाला सुद्धा महिला मंडळी बरं, ते खालून बसल्या बसल्या वय सांगतात. असं आहे. काय विषय चालला आपला, निश्चय.
संतांकडे काय होता, निश्चय होता. आणि निश्चय हा भावनेतून निर्माण झाला असतो. भावना ही हृदयाला चिकटलेली असते बरं का. निर्णय विचारातून होतात आणि विचार हे बुद्धीला चिकटलेले असतात बरं का. म्हणून भावना ही कधी बदलत नसते. मातेचं आणि बालकाचं नातं आहे हे निश्चयाचं नातं आहे. निश्चयाचे होय हरी रूपा निश्चयाचे होय हरी रूपा निश्चयाचे होय हरी रूपा निश्चयाचे होय एका जनार्दनी घ्यावा संशय निश्चयाचे होय हरी रूप निश्चयेसी होय हरि रूप एका जनार्दनी निश्चयासी होय हरि रूप निश्चयासी होय हरि रूप. वा श्याम महाराज सांगतेत मला एकूण झराया. श्याम महाराज नुसते गायक नाहीत मग पाठांतराप्रमाण योग्य प्रमाण देणारे ठळकरी. माझा फार जुना परिचय. काय विषय चालला आपला, निश्चयशी होय हरिरूप. देह जावो अथवा हा निश्चय आहे. पांडुरंगी दृढ भाव चरण न सोडे सर्वता आन तुझे पण बालकाचं आणि मातेचं जे नातं आहे ना ते निश्चयाचं नातं आहे बरं का. राहू द्या राहू द्या. बालकाचा आणि तो विभागच स्वतंत्र आहे. राहू द्या काय आपला बालकाचं आणि मातेचं नातं कसं आहे, स्वतंत्र. भावनेचं आणि निश्चयाचं नातं आहे बघा. पती पत्नीचं नातं आहे हे विचाराचं नातं आहे. त्याच्यात निर्णय घेतल्या जातात. आणि मातेचं आणि बालकाचं नातं भावनेचं नातं असल्यामुळे त्याच्यामध्ये निश्चय असतो, निर्णय नसतो. नाथराय वर्णन करतात, माता देखोनी प्रेम भावे बालक डोळे झाकोनी धावे ते धावे सवे झेपावे अति सद्भावे निज माता ऐशी कळवळ्याचे जाते ऐशी कळवळ्याचे जाते ऐशी कळवळ्याचे जाते ऐशी कळवळ्याचे जाते. करिला भाविन प्रीती करिला भाविन प्रीती करिला भाविन प्रीती ऐशी कळवळ्याचे ऐशी कळवळ्याचे करिला भाविन प्रीती करिला भाविन प्रीती करिला भाविन प्रीती ऐशी कळवळ्याचे जाते ऐशी कळवळ्याचे बाजर मुरली माता देखून प्रेम भावे बालक डोळे झाकून देवे ते धावे सवे झेपावे अति सद्भावे निजमा. हे नातं कशाच आहे, भावनेचं आणि निश्चयाचं नातं आहे. एखाद्या बाळाला जर सांगितलं की तू सुंदर समोर देवांगना आहे आणि तुझी आई कुरूप आहे 11व्या अध्यायात होय तर त्याच्या मांडीवर बस. बाळ म्हणतो माझी आई कुरूप काशीला पण माझी आईच मला योग्य आहे. माझ्या आईमध्ये पुढच्या माऊलीमध्ये चमक आहे, माझ्या आईमध्ये धमक आहे. माझ्या आईमध्ये धमक आहे आणि पुढच्या माऊलीमध्ये चमक आहे. असं हा कुरे हा वा. मातेचं आणि बालकाचं नातं ते भावनेचं नातं. म्हणून कान्होबाई आपली भावना प्रगट करतात. काय प्रगट करतात, हे भगवान तुझ्या दारामध्ये आम्ही आलो.
विनय प्रकट करतात. विनय प्रकट करतात. तुझे दारीचा कुत्रा आ, तुझे दारीचा कुत्रा नको मोकलो दाता, नको मोकलो दाता, नको मोकलो दाता. तुझे दारीचा कुत्रा, तुझे दारीचा कुत्रा नको मोकलो दाता, नको मोकलो दाता, नको मोकलो दाता. तुझे दारीचा कुत्रा नको मोकलो दाता, नको मोकलो दाता. तुझ्या दारामध्ये आलो तेव्हा काही गोष्टी प्रारब्धाने प्राप्त होणार आहेत जगामध्ये, काही गोष्टी प्रयत्नाने प्राप्त होणार आहेत, पण काही गोष्टी देवा तुझ्या प्रसन्नतेशिवाय मिळणाऱ्या नाहीत असं आहे. काही गोष्टी प्रयत्नाने साध्य आहेत. ज्ञानोबा वर्णन करतात, अभ्यासाचे निबळे एकागती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळी एके केले, विषकी आहारी पडे, समुद्री पायवाट जोडे, एके वाघ ब्रह्म थोकडे अभ्यास केले. आणि अभ्यास म्हणजे प्रयत्न. काही गोष्टी प्रयत्नाने लोक अंतराळामध्ये जातील असं वर्णन केलं. आता लोक अंतराळामध्ये गेले, प्रयत्नाने काही गोष्टी साध्य होतात. काही गोष्टी प्रारब्धाने मिळणाऱ्या असतात. अनमान धन हे तो प्रारब्ध दिन, हे तो प्रारब्ध दिन, हे तो प्रारब्ध दिन. अनमान धन हे तो प्रारब्ध दिन, हे तो प्रारब्ध दिन, हे तो प्रारब्ध अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन, कार्य शोष कर शिवाया भजमन पंढरीरा. म्हणजे अन्न मिळणं, मान मिळणं, धन मिळणं या गोष्टी प्रारब्धाने मिळतात. प्रारब्धाने काही गोष्टी बांधलेल्या आहेत म्हणून आपण परतंत्र आहोत, पण त्या प्रारब्धाने मिळतात. प्रयत्न अधिक प्रारब्ध बरोबर यश. आपले प्रयत्न असतात आणि प्रारब्ध असेल तर त्या जीवनामध्ये काही गोष्टी प्रारब्धाने प्राप्त होतात. तुकोबराबर वर्णन करतात, विविध कर्म 84 फेरा, त्रिविध भोग या शरीरा, कर्म कोठार पांजरा, जन्म जरा मरण साठवण, आयु कर्म वित्तच विद्या निधन मेवच, पंचताने सृजनते गर्भस्थैव देही नाम. या 5 गोष्टी अशा आहेत की ते प्रारब्धाने मिळणार आहेत. काय काय? पहिलं आयुष्य आहे, दुष्तर कर्म आहे, धन, विद्या आणि मृत्यू. या 5 गोष्टी अशा आहेत की त्या कर्माने आपल्याला मिळाल्या असतात. आयुष्य आपल्याला किती आहे आपल्याला सांगता येत नाही बरं का. आयुष्य किती दिले भगवंताने सांगता येत नाही. ज्या दिवशी आपलं प्रारब्ध संपतं त्या दिवशी आयुष्य संपून जातं. आयुष्य किती आहे म्हणून पूर्वीच्या आयुष्यवानाची यादी दिली की नामदेव महाराजांनी आपल्या मनाला उपदेश केला. हे आपलं आयुष्य प्रारब्धाच्या हातात आहे, आपल्याला माहीत नाही हे कधी संपेल. म्हणून अरे मना शोक करे शिकती, हे तो वाया धन संपत्ती, आयुष्य भविष्य नाही तुझी अति अवज्ञान, ते वाया जाईल धनी. आयुष्याचं भविष्य आपल्या हातामध्ये नाही, हे प्रारब्धाने आपल्याला दिलेलं असतं. आयुष्याचं भविष्य आपल्या हातात नाही म्हणून मनाला सांगितलं तो शोक करू नको. पूर्वीच्या आयुष्याची यादी नामदेव महाराजांनी मनाच्या समोर ठेवली आहे. एक अर्बुद 60 कोटी देखा, 30 लक्ष 10 सहस्त्र मापा, 713 मास बापता हिरण्य कश्यपा काय झाले. 1 अब्ज 60 कोटी 30 लाख 10,709 महिने हिरण्य कश्यपूला आयुष्य होतं. त्याच्याही पुढचं आयुष्य आहे 14 कल्प मार्कंडया पडे, तै लो महारस्याचा रो मजडे, बकदालबेचे निमिष मोड गेले वडे अरे म्हणा.
आता हे गणित काय सुटायसारखं नाही बरं का, पण नुसतं म्हणून दाखवतो. गेले एवढे अरे म्हणा बकदाला ब्याचे पुरे निमिषे वठांसाचा उपडा पिछे तया शोता मृत्यू प्रवेश एक श्वास ब्रसुंडीचा मरणांत पुरे ब्रसुंडीचा तर एक श्वास कुर्माचा नामावे नवी केशवाचा आणि वेगी विठोबाचा पंत धरा. आणि आयुष्याचं भविष्य आपल्या हातामध्ये नाही, आपल्याला प्रारब्धाने जेवढं दिलंय तेवढं आयुष्य आपल्या हातामध्ये येतं असं आहे. म्हणून पहिला प्रकार आयुष्य आहे. दुसर कर्माचा प्रकार आहे. म्हणून जया जे कर्मसूत्र मांडूनी शेविले स्वतंत्र आणि तो ते गती ते पात्र होची लागेन कर्मानुबंधिनी. तिसरा धनाचा प्रकार आहे. प्रयत्न प्रत्येकाचे असतात प्रयत्न प्रत्येकाचे असतात, इच्छा प्रत्येकाची असते, पण सगळ्यालाच पैसा मिळत नाही. भाग्याचे आणि बडसे उद्यमाचे मिसे समृद्धा दापेशे गरगे भाग्याचा उदय प्रयत्नाची जोड मग धनाची. व्यवसाय निमित्त फळ देतसे संचित फळ देतसे आवाज आवाज व्यवसाय निमित्त फळ देतसे उद्योगे नास्ती दारिद्र्यम जपतो नासती पातकम मौनेच कलहो नास्ती नास्ती जागरतो भयात. उद्योगांना दारिद्र्याचा नाश, जपान पापाचा नाश, मौन धारण केल्यानंतर कलहाचा नाश आणि जागा राहिला तर भीतीचा नाश. उद्योगानं प्रयत्नानं प्रारब्धाने साथ दिली म्हणून धनाचा प्रकार आहे. तिसरा प्रकार चौथा प्रकार विद्येचा आहे. एकाच शाळेत विद्यार्थी शिकतात, सारखंच शिक्षण देण्यात येतं तरी सगळ्यांना सारखी मार्क पडतच नाहीत. ज्याला प्रारब्धाने चांगली साथ दिली ना ते मुलं ताबडतोब पैश. आता सगळे प्रयत्न कर, ज्ञानेश्वरी बरेच वाचतात पण सगळ्यांनी आमच्या माऊलीचीच का ज्ञानेश्वरी पाठ झाली आणि किती अध्याय पाठ झाले 13. जो 13 अध्याय पाठ होत आली माऊलीची. मग हे काही म्हणजे प्रारब्ध त्यांचं विद्या आहे. विद्या सर्वांचं भूषण आहे असं आहे. तारानाम भूषणम चंद्र नारीनाम भूषणम पती पृथ्वीया भूषणम राजा विद्या सर्वस्व भूषणम. विद्या हे सर्वांचं भूषण आहे. प्राप्तीसाठी मात्र आपल्याला प्रयत्नाला प्रारब्धाची जोड लागते. नाही तर बरेच मुलं एका साईडचा अभ्यास करतात आणि मध्येच सोडून देतात आणि तिसऱ्या साईडला जातात बरं का. असं आहे, त्यांच्या नशिबात ती साईड असते, प्रारब्धात ती साईड असते. म्हणून असं आहे या विद्या चौथा प्रकार आहे बरं का. आणि पाचवा प्रकार आहे मृत्यू. घाताने अघाताने अपघाताने आत्मघाताने जसं ठरलंय तसं. आणि आपल्या हातामध्ये ते नाही, प्रारब्धामध्ये. प्रारब्धाची गती नकळे विचित्र प्रारब्धाची गती नकळे विचित्र आहे हाते सूत्र विठोबाच्या आहे हाती सूत्र विठोबाच्या. प्रारब्धाची गती नकळे विचित्र आहे हाती सूत्र विठोबाच्या. सूत्र विठोबाच्या. विठोबाच्या हातामध्ये म्हणजे आपल्या हातामध्ये नाही म्हणून ताट्यात घास तोंडात जाईल याची गॅरंटी आपल्याला देता येत नाही. महाराज वर्णन करतात क्या जीवन के पकरिया क्या जीवन के क्या जीवन के पकड़े हाथों लिया नहीं तेरा घर हाथों लिया नहीं तेरा घर हाथों लिया नहीं तेरा घर
पकड़ियास क्या जीवन के जास्त राग म्हणलं तर लोकांना राग येतो त्यामुळे आपला झटका कुठेतरी म्हणायचं थोडं क्या जीवन की प्रत्यास या 5 गोष्टी आहेत त्या प्रारब्धाने प्राप्त होणाऱ्या असतात काही प्रयत्न साध्य असतात काही प्रारब्धाने मिळणार असतात पण कान्होबराय म्हणतात देवा एक गोष्ट अशी आहे की ती तुझ्याकडेच आहे ती दुसरीकडे मिळत नाही बरं का त्याची आम्हाला वैयक्तिक जीवनामध्ये गरज आहे कुटुंबाला त्याची गरज आहे समाजाला त्याची गरज आहे बरं का राष्ट्राला सुद्धा त्याची गरज आहे आणि ती गोष्ट आहे ते तत्व आहे त्याला म्हणतात प्रेम त्या प्रेमाची जीवनामध्ये वैयक्तिक जीवनामध्ये गरज आहे कुटुंबाला त्याची गरज आहे गावाला त्याची गरज आहे राष्ट्राला सुद्धा त्याची गरज आहे त्या प्रेमाची बरं का प्रेमाची गरज आहे ते प्रेम देवा तुझ्याशिवाय कुठे मिळणार नाही ते प्रेम बरं का चित्रपटवाल्याने हे प्रेम विषय मांडलाय ना हे विकाराला त्यांनी प्रेम नाव ठेवलं त्यांनी बरं का जे प्रेम आहे मातेच्या आणि बालकाच्या नात्यात जे निर्माण होतं ना त्याला काय म्हणतात प्रेम म्हणतात बालकाच्या आणि मातेच्या नात्यात जे निर्माण आहे त्याला काय म्हणतात प्रेम म्हणतात प्रेम आणि ते जे प्रेम आहे ते देवा आम्हाला जीवनात अत्यंत गरजेचं आहे आपल्या कुटुंबामध्ये बंधू बंधूचं नातं आहे पण त्याच्यात जर प्रेम नसेल तर बंधू बंधूचं नातं सांभाळायचं त्यात काय लागतं प्रेम पाहिजे बंधू बंधूच्या नात्यात प्रेम पाहिजे पती पत्नीच्या नात्यात सुद्धा त्याची गरज आहे बरं का पती पत्नीचं नातं टिकायचं म्हणजे कशाची गरज आहे प्रेमाची गरज आहे मातेचं बालकाचं नातं प्रेमाचं आहे पिता पुत्राचं नातं टिकायचं म्हणलं तरी त्याला प्रेम पाहिजे बरं का प्रेम याचा अर्थ जिव्हाळा बरं का ते प्रेम देवा तुझ्याकडे आहे प्रेम देवाचे हे देणे देह भाव जाई देणे न धरावी मने शुद्धी देश काळाची प्रेम देवाचं देण आहे ते प्रेम देवा त्याची गरज आहे म्हणून कान्होबराय म्हणतात देवा आम्हाला बाकीचे काही नको फक्त तुझं प्रेम जे आहे ना ते प्रेम इतर ठिकाणी नको घालू तर ते आमच्या हृदयामध्ये घाल करोनी उचित करोनी उचित करोनी उचित करोनी करोनी उचित करोनी उचित
प्रेम देवा तुझ्याकडे आहे, त्याची आम्हाला अत्यंत गरज आहे. ते आमच्या हृदयामध्ये तुम्ही घाला. प्रेम घाले हृदया. प्रेम जर नसेल तर जीवनातील सगळ्या ज्या क्रिया आहेत त्या सगळ्या व्यर्थ ठरल्या जातात बरं का. परमार्थ संसार सगळा व्यर्थ ठरला जातो प्रेम नसेल तर. नाथराय वर्णन करतात, प्रेमाविन श्रुती स्मृती ज्ञान, प्रेमाविन ध्यान पूजन, प्रेमाविन श्रवण कीर्तन, वृथा जान नृपनाता. रे रे प्रेमाविन श्रुतीचं ज्ञान व्यर्थ आहे, प्रेमाविन स्मृतीचं ज्ञान व्यर्थ आहे, प्रेमाविन ध्यान व्यर्थ आहे, प्रेमाविन पूजन व्यर्थ आहे. प्रेमाविन श्रुती स्मृती ज्ञान, प्रेमाविन ध्यान पूजन, प्रेमाविन श्रवण कीर्तन, व्रता दान नृपनाथा. भावार्थी प्रेमागळी, भावार्थी तत्वाकळी, वैकुंठीचे भावबळी सर्व काळे भेटते. आणि प्रेमाशिवाय, प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोथी वाचून वाचन काय. प्रेमाशिवाय भजन नाही. भजनात प्रेम नसेल तर महाराज म्हणतात ते व्यर्थ आहे. मोती आहे पण नाकच नाही, म्हणून नाकाशिवाय मोती व्यर्थ आहे आणि अर्थाशिवाय पोथी व्यर्थ आहे. वाचणाऱ्याने ओवी वाचली आणि सांगणाऱ्याला अवघड वाटली. त्यानं सांगितलं हा चला पुढच्या ओळीत काय सांगतात. ऐकणारे म्हणले मागच्या ओळीतला आधी सांगा मग पुढे सुरू करा. अर्थाविन पोथी वाचून काय बरं का. म्हणून प्रेमाशिवाय सगळं व्यर्थ असल्यामुळे कानोबराय म्हणतात देवा ते प्रेम आम्हाला द्या आणि ते आमच्या हृदयामध्ये घाला. प्रेम टिकण्याची जागा म्हणजे कोणता आहे? प्रेम राहण्याची जागा हृदय आहे. हृदयात ओलावा निर्माण झाला, हृदय पाझरल्या गेलं की डोळ्यातून अश्रू येतात. इथं राहतं ते कंठावरोध रोमांच्या अश्रुभी परस्पर लपमाना पावयंते कोलाने पृथ्वीच्या कंठी प्रेम दाटे नैने निरलोटे हृदय प्रगटे राम राम. प्रेम आहे म्हणून प्रेमाशिवाय सगळं व्यर्थ असल्यामुळे कानोबराय म्हणतात समाजाला आता खरी त्याची गरज आहे. माणसं शरीराने जवळ आली पण प्रेम राहिलं नाही आणि त्याच्यामुळे विसंगती सगळीकडे निर्माण झाली. फक्त प्रेम नाही. महाराज म्हणतात याची तर गरज आहे. गाव टिकायचं, घर टिकायचं, समाज टिकायचं म्हटलं की त्याला प्रेमाची गरज आहे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात अरे प्रेम असेल तर मैत्री टिकते आणि मैत्रीशिवाय जीवन जगू नये. जनमित्र होई सकळाचा अशुभ बोलावी वाचा, संग न धरावा दुर्जनाचा करी संतांचा सायास. आणि मित्रत्वाचं नातं हे जोडलंच पाहिजे आणि मित्रत्वाचं नातं प्रेमाशिवाय टिकत नाही. आणि म्हणून प्रेमाची गरज आहे. कानोबराय म्हणतात देवा प्रेम द्या, हृदयामध्ये प्रेम घाला, पण ते प्रेम सामर्थ्यानं मोठं आहे. आणि तुझं प्रेम सामर्थ्यानं मोठं आहे म्हणून काय करा, उचित म्हणजे पात्रता द्या. काय करा, पात्रता द्या आणि प्रेम द्या. पात्रता नसेल तर ते प्रेम हृदयात टिकणार नाही. आणि सामर्थ्याने काही गोष्टी मोठ्या असतात, पात्रता नसताना त्या जर मिळाल्या तर त्या टिकत नसतात. विद्या विवादाय धनमदाय शक्ती परेशा परपीडनाय. पात्रता नसताना एखाद्याला एखादी विद्या मिळाली तर त्याचा तो वादातच उपयोग करत राहतो. धन मिळालं तर मदांध होतो, शक्ती मिळाली तर दुसऱ्याला पीडा करण्यात त्याचा उपयोग करतो. पात्रता नसताना या गोष्टी मिळाल्या, म्हणून पात्रता असताना जर मिळाल्या तर त्याचा सदुपयोग होतो. म्हणून पात्रता द्या. हे प्रेम सामर्थ्यानं मोठं आहे, जशी माळ सामर्थ्यानं मोठी. तुळशीची माळ सामर्थ्यानं मोठी, ज्याची पात्रता आहे त्याच्याच गळ्यात टिकते ती. पात्रता कमी पडली की निघून जाते. त्याची ज्याची पात्रता आहे त्याच्याच गळ्यात ती राहते, ती सामर्थ्यानं मोठी. तसं प्रभूचं प्रेम आहे ते सामर्थ्यानं मोठे. पात्रता असली तर ते टिकले जाईल. नाही तर तू प्रेम देशील पण पात्रता नसेल तर आमच्याकडे ती राहणार नाही.
काही गोष्टी सामर्थ्यानं मोठ्या असतात. असं वाघिणीचं दूध साठवायचं म्हटलं तर पात्र कसं पाहिजे? सोन्याचं पात्र पाहिजे. त्या दुधामध्ये ताकद आहे. जसं गाईच्या दुधामध्ये ताकद आहे, आईच्या दुधामध्ये ताकद आहे, आणि वाघिणीच्या दुधामध्ये सुद्धा ताकद आहे. वाघिणीचं दूध साठवायचं म्हटलं तर सोन्याचं पात्र पाहिजे. पण खरं बरं का, खरा वाघ बरं का. आणि काही विनोदाने जुने कीर्तन इंगळे महाराज सांगायचे. एक माणूस म्हटला आम्ही कोणालाच भेट नाही. वाघ का भेट नाही? म्हटलं आमचं आडनावच वाघ आहे. आमचं आडनाव वाघ हो, फक्त सासरवाडीच्या लोकांना भीतो का, त्यांचं आडनाव वाघमारे. म्हणजे खरं वाघिणीचं दूध साठवायला पात्र सोन्याचं पाहिजे. हो, आईच्या दुधामध्ये ताकद आहे, गाईच्या दुधामध्ये ताकद आहे. गावरान गाईचं दूध जो माणूस नेहमी घेतो, जो मुलाबाळांना देतो, ते आजारी मुलं पडत नाहीत. त्या दुधाची ताकद आहे. आणि माझं वय 63 आहे. मी गावरान गाईचं दूध खूप पिलं होते, मला अजून गोळी कसलीच नाही. गावरान गाईच्या ह्याच्यामध्ये ताकद आहे. बरं, शरीर बलवान बनवतं ते गावरान गाईचं दूध बरं का. म्हणून प्रत्येकाच्या घरी एक एक गावरान गाय पाहिजे. माणसं पैशासाठी मोठ्याने जर्शी पाळायला लागले. गावरान गाय पाहिजे बरं का. गाईचं आपल्या मुलाबाळाला काय पाहिजे? तूप दिलं पाहिजे आणि गावरान गायचं दूध दिलं पाहिजे. बाकी काहीच देऊ नका. माणसं मिसळून पाव सोडून दुसरं काय आणतच नाही. गावरान गायचं दूध, मुलाची बुद्धी तेज राहते बरं का. गाईच्या दुधामध्ये ताकद आहे, आईच्या दुधामध्ये ताकद आहे. ज्या मुलाला आईचं दूध जास्त प्यायला मिळालं ते हाडात बळकट राहतं मुलगा बरं का. आईच्या दुधाचा परिणाम हाडावर आहे बरं का. बळकट राहतात, गुडघे दुखत नाही बरं का. जास्त दूध पिलेलं लहानपणी आईचं तर त्याचे गुडघे दुखत नाहीत बघा. आता गुडघे ज्या माणसाचे दुखते ठरवायचं. आपण लहानपणी दूध कमी पिलो आईचं. आईच्या दुधामध्ये ताकद आहे बरं का. उदाहरण आहे, तुम्ही ऐकलं असेल बादाडे महाराजांच्या मुखातून, आईच्या दुधाची ताकद बरं का. रामप्रभूने रावणाला मारलं, विजय मिळाला. सगळी वानरसेना घेऊन निघाली, सीता परत आणली. लंकेकडे वानरसेना निघाली, पण येता येता काही प्रमुख वानर ऋष्यमुख पर्वतावर अंजनी मातेला भेटायला गेले. मारुतीराय होते, नळ नीळ जांबवंत अशी काही त्यांचे प्रमुख वानर गेले आणि अंजनी मातेचं दर्शन घेतलं सर्वांनी. आणि अंजनी मातेला मारुतीरायाचा पराक्रम सांगायला सुरुवात केली त्यांनी. आई साहेब, काय तुमच्या मुलाची ताकद आहे. समुद्राचं सहज उल्लंघन केलं, लंकेमध्ये उडी टाकली, असंख्य राक्षसाचा मुर्दा पाडला, लंका जाळली त्यानं. हो, एवढा बलवान मुलगा तुमच्या पोटी जन्माला आला, किती भाग्यवान आहात तुम्ही. अंजनी मातेला मारुतीरायाचा पराक्रम सांगतात, पण अंजनी मातेच्या कपाळावर आट्या पडल्या म्हणजे चेहरा नाराज झाला. वानरांनी पाहिलं, म्हणले हिच्या मुलाचा पराक्रम सांगतोय आणि हिच्या तोंडावर तर फोडिले गोवरी ऐसा विषय तोंडावर. हिचा चेहरा तर पार पडलेला आहे. वानरांना शंका आली, म्हणले मारुतीची सख्खी आहे का तू? म्हणजे सख्खी आई मी मारुतीची. काय आईचे 2-3 प्रकार आहे, सख्खी आई, सावत्र आई, दत्तक आई. याच्यातली कोणती आई? म्हणले मी सख्खी आई. मग तुझ्या मुलाचा पराक्रम आम्ही सांगतोय, वस्तुस्थिती सांगतोय, गप्पा सांगत नाही. काही गप्पा सांगतात, आचार्य जगन्नाथ महाराज सांगायचे. ते म्हणले काही गप्पा सांगतात. एक महिला म्हणली, माझा मुलगा आहे ना, याचा एवढा दाब आहे हायस्कूलवर, त्यानं घंटा वाजवला की सगळी मुलं शाळेच्या बाहेर पडतात. इतका दाब आहे हायस्कूलवर त्याचा. हे नसलेलंच आहे ना. ते कोण होतं? पिऊन जात नव्हतं शाळेत, पिऊन होता. दुसरी महिला म्हणली, माझा मुलगा तर रोज 500 लोकांना अन्नदान करतो, रोज 500 लोकांना जीव घालतो. विचारलं कुठे येतो? म्हणले ढाब्यावर कामाला. ढाब्यावर कामाला म्हणले 1000 नाही जीव घालायचं का? हे नसलेलं सांगितलं ना. मारुतीरायाची वस्तुस्थिती आम्ही सांगतो, तुझ्या कपाळावर आट्या का पडल्या. अंजनी मातेनं सांगितलं त्या मारुतीला, माझ्या समोर सुद्धा उभा करू नका. मारुतीराय घाबरले, पार घाबरले अंजनी मातेला. कृष्ण भगवान जसा घाबरला ना यशोदेला घाबरला कृष्ण भगवान.
यशोदेने ज्यावेळी हातात काठी घेतली, हा, कानाला पकडलं, आणि मग एक कृष्ण भगवान ओरडले, आई 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 मज मारू नको, ए आई, ए आई, हे आई. चंद्रकांत चंद्र रे आई, थोडं का थोडा विको कमी कर. आई मला मारू नको, अंजनी मातेला मारू तर महाराज थोडं थोडं गा चंद्रकांत गायचा. गा गा. असं आई मज मारू नको, आई मज मारू नको, आई मज मारू नको, आई मज मारू नको. अत्यंत जिव्हाळ्याचा विषय मोठ्या गायकाचं भजन अजून सुरू नाही, ऐकतच बसतो आणि गाडीत जर रागच ऐकतो, काय राग ऐकतो, भागवत महाराजांसारख्या कीर्तन ऐकतो, बाकी छटछूट नाही ज्याच्यात काहीच नाही, काय त्याच्यात मिळतच नाही, काय ऐकायचं काय काय. आता यांच्यासारखे दर्दी विद्वान माणसाची कीर्तन ऐकल्यावर काहीतरी मिळतात. काय आचार्य वेदांत वाचस्पती वैकुंठ वेदांत महाराज आणला त्यांच्याबरोबर फिरलो साथीला फिरलो त्यांनी. पण आज त्यांची जागा भागवत महाराजांची. ते पदव्या लावत नाही, पण त्यांना सगळ्या पदव्या शोधणार.
शास्त्री पदवी शोधणार आहे, आचार्य पदवी शोधणार आहे, वाचस्पती पदवी शोधणार आहे त्यांना. काय ही मोठी माणसं असतात. फक्त अभ्यास करून मिसळतात. तर हे जर ब्राह्मण स्कूलमध्ये असतील विमानाने आमचे महाराज विमानातून आले म्हणले असते लोक. असं आहे. काय विषय चालला आपला? अंजनी माते ना मारुतराय घाबरले, आई का रागवली. हो, आईला घाबरतात का? आई काय करते? संस्कार देणारे असते. आपल्याला काय करते? संस्कार देते. आई झपाटे देते आपल्याला. जे आईनं पोरग ठोकलं लहानपणी ते सुतात चाललंय, जे बाबा बाबा करीत राहिले तसंच निघालं. अंजनी माते रागवली. सती संस्कार देत असते, संत संस्कृती देत असतात आणि शूर संरक्षण देत असतात. म्हणून आपण सुरक्षित राहत असतो. देश को तीन सजावत, सती संत और शूर. देशाला तिघामुळे शोभा आहे. सतीमुळे शोभा आहे, संतामुळे शोभा आहे आणि शूरामुळे शोभा आहे. देशाची उंच मान होते या तिघामुळे. सती संस्कार देते, संत संस्कृती देतात, शूर संरक्षण देतात. देशाला तिघामुळे खाली पाहावं लागतं. देश को तीन लजावत, कपटी कायरा और क्रूर. कपटी कायरा आणि क्रूर माणसं जन्माला आली, देशाला खाली मान घालावी लागते. या तिघामुळे उंची वाढते देशाची. सती आईला घाबरले, मारुतराय घाबरले. आई का रागवली? वानर सुद्धा घाबरली. वानर म्हणली मारुतीराय काय करायचं? आई तर रागवली. म्हणले विचारा का रागवली ते विचारा. वानराने विचारलं, आई साहेब का रागवलं तेवढं सांगा ना तुम्ही. ते म्हटले या लंकेमध्ये रामाला घेऊन गेले, लक्ष्मणाला घेऊन गेले, वानरा घेऊन गेले. हे कशासाठी घेऊन गेले? हे सगळं काम एकट्याने करायला पाहिजे. कोणी करायला पाहिजे? एकट्या माझ्या मारुतीनेच करायला पाहिजे ते एवढं काम. हे बाकीच्यांना घेऊन जाण्याची गरज नव्हती. हा सामान्य दूध पिलेलं नाही. एक दुधाची धार पाषाणाच्या दगडावर मारली अंजनी मातेने, ते 3 तुकडे दगडायचे. हे दगड फोडणारं दूध पिलाय म्हणले. हा का सामान्य आहे का? हा, तो कोणतं दूध पिलाय? दगड फोडणारा दूध पिलाय. हा आईच्या दुधाची ताकद सांगते. आईच्या दुधाची ताकद आहे, गाईच्या दुधाची ताकद आहे. हा, तशी प्रभू प्रेमाची ताकद आहे. ते प्रेम सामर्थ्यानं मोठं असल्यामुळे कानोबऱ्या म्हणतात पात्रता दिली तर प्रेम टिकेल. म्हणून उचित म्हणजे पात्रता द्या. तुकोबराई सुद्धा म्हणतात देवा प्रेमच द्या, पण कसं द्या? ए जाणून जाणून करी माझे मान जाणून नेते करी माझे मना तुझे प्रेम तुझे प्रेम गुण देव
गाविता